मीरा, या लढाईत तुझे बाबा जरी आता तुझ्या सोबत नसले तरीही आता या लढाईत तू एकटी नाहीयेस. तुझी साथ द्यायला तुझी बहीण अंबिका तुझ्या बरोबर असेल. नाही आजी, ताई नाही देणार साथ माझी. मी तिला खूप म्हणजे खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही. मंजिरीने तर तिचं खरं रूप तिला दाखवलं, पण ते तिला दिसलंच नाही. त्या मंजिरीने ना ताईवरती जादू केली. मला नाही वाटत की ताई या लढाईत माझी साथ देईल. मीरा, हे जे काही सुरू आहे ना, हे बाळा तुझं प्रारब्ध आहे. मी फक्त तुला मार्ग दाखवू शकते, पण त्या मार्गावर चालत अंतापर्यंत पोहोचणं हे तुझंच काम आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू या लढाईत एकटी नाहीस. लवकरच या वाटेवर तुला तुझी बहीण भेटेल आणि त्या दिवशी ती फक्त तुला भेटणार नाही तर तुझ्या सोबत उभी राहील. तोपर्यंत धीर धर बाळा आणि तुझं कर्म करत राहा, कारण जे सत्य आहे ते शेवटी सगळ्यांना दिसणारच आहे. आजी, मला तर भीती वाटत नाहीये. तू आहेस ना माझ्या सोबत. मग आता ही सत्याची लढाई शेवटी आपणच जिंकणार. नक्कीच जिंकणार. फक्त तू धीर सोडू नकोस. हो आजी. चल, आता मला निघायला हवं. सोडतेस ना मला? चल. हो आजी, ये. हळू. मीरा, लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुझ्या सासूचं खरं रूप तुला सगळ्यांसमोर आणायचंय. कळलं? हो आजी. चल, मला सोड आता. सावकाश जा. हो.